शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपायला कुंकू लावतेस, बहिणीसून टिकली लावतेस, कशी राहते? गोल राहते, बरोबर आहे ना? कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते? काय कारण आहे त्याचं? हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांगले ना तुले, ध्याना अभंगना काही संबंध नाही. मग ना थोडं व्यवहार पडेल म्हणे ताचे ताचे तोरलाई देऊ असं चालू आहे म्हणा. कुंकू गोलच का लावला जातो? कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते, बरोबर आहे ना? हो. प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात, तोंगल, हा पुन्हा जुन्या पैसा गरम बोल असत ना, कानात घालतात ना तुम्ही कानातले. ते का घातले जातात माया? फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही, त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात, त्याचं कारण असं आहे, ताई तुझं लग्न होतंय, आता तू सासरी जाणार आहे. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल, तुझ्या जेठ बद्दल, तुझ्या सासू बद्दल, सासऱ्या बद्दल, देराणी बद्दल, जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल